बघा, जर 5x बराबर 4y तर 3x वर्ग अधिक y वर्ग भागीला 3x वर्ग वजा y वर्ग बराबर किती? पदावली सोडवा. हे जे पहिली रास दर्शवली 5x बराबर 4y, 5x बराबर 4y मध्ये दर्शवल्या या माहितीमध्ये याची सोडवण करून आम्ही x yच्या गुणोत्तर स्वरूप प्राप्त होणाऱ्या किमती शोधू शकतो. त्या कशा? म्हणजे 5x ॲज इक्वल 4y, 5x जेवढे तेवढे 4y, 5xचं जेवढं मूल्य तेवढं 4yचं मूल्य. इथे xला जर आम्ही लेकरांनो एकटं केलं तर या 4yकडं जाताना 5 भागीला मांडावे लागतात. का? तर गणितीय गुणधर्म, संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जात असताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. आता लेकरांनो या वायला यक्सकडे येताना भागीला स्वरूपात का मांडायचं? अंशस्थानी आहेत म्हणून छेदस्थानी परस्पर विरुद्ध बाजूने जाताना. मग आता इकडं उरलं काय? तर इकडं उरलं लेकरांनो 4/5. याला आम्ही असं म्हणू शकतो की x बराबर 4 आणि y बराबर 5. म्हणजे 4/5 या गुणोत्तर स्वरूपामध्ये हे xy नटलेले आहेत. कसे? तर 4/5. 4/5 या गुणोत्तरामध्ये हे xy आहेत. याचा अर्थ xचं मूल्य 4, yचं मूल्य 5 असा होतो. याची सोडवण करायची म्हणजे बघा, आता इथं किमती टाका. xyच्या ठिकाणी फक्त हे 4 आणि 5 त्यांच्या असलेल्या मूळ किमती मांडायच्या. जसं की 3 याच्यासोबत गुणिला x वर्ग, xचं व्हॅल्यू 4 आहे अर्थात 4चा वर्ग, अधिक yची व्हॅल्यू 5 आहे म्हणून 5चा वर्ग. पुढं चला, छेदस्थानी 3 सोबत गुणिला x आहेत, x म्हणजे 4 आहेत, 4चा वर्ग अर्थात, वजा yचा वर्ग म्हणजे y म्हणजे 5 आहेत, 5चा वर्ग. इथं सोडवण करा. 3 4चा वर्ग किती हो? 16 अधिक 5चा वर्ग 25. अशा पद्धतीनं इथं छेदस्थानी 3 4चा वर्ग 16, इथं वजा 5चा वर्ग 25. आता अंशस्थानी हा गुणाकार करा. 16×3 48 अधिक 25, छेदस्थानी 16×3 48, इथं वजा 25. अंशातील बेरीज करा, किती येईल? तर 8 5 13 3 आला 1, 3 आणि 4 7 73 सर. छेदस्थानी वजा बाकी 23, 8 2 2 4. म्हणजे हे या तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर, म्हणजे या पदावलीचं हे उत्तर आहे. 73 छेदस्थानी 23. ओके. पदावली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.